श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत 13 जुलैपासून शनी ग्रह वक्री झालेला आहे आणि शनी ग्रह जेव्हा वक्री होतात त्याचा अनेक राशींवर परिणाम होतो। तसाच तो कुंभ राशीवर देखील परिणाम करणार आहे आणि कुंभ राशीवर त्याचा काय परिणाम होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। मित्रांनो बघा की 13 जुलै ते 27 नोव्हेंबर हा मोठा कालखंडात शनी महाराज हे वक्री होत आहे। मित्रांनो बघा की वक्री होणे म्हणजे काय की ज्यावेळेस प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती त्या विशिष्ट गतीने फिरत असतो, परंतु कधी कधी त्या ग्रहाची चाल मंदावते, त्याला वक्री होणे असे म्हणतात। आणि 13 जुलै ते 27 नोव्हेंबर पर्यंत शनी ग्रह वक्री होत आहे आणि शनी ग्रह जेव्हा वक्री होतील त्याचा परिणाम हा कुंभ राशीवर होणार आहे। आणि काय परिणाम तो कुंभ राशीवर होणार आहे, तर त्याचप्रमाणे अशा कुठल्या 4 घटना घडणार आहेत की ज्या कुंभ राशीवर परिणाम करणार आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो बघा की कुंभ राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी ग्रह आहेत। मित्रांनो स्वामी ग्रहच तुमचे वक्री होणार आहेत आणि शनी ग्रह जेव्हा वक्री होतात त्याचा अनेक राशींवर परिणाम होत असतो। कुंभ राशीवर पण त्याचा परिणाम होणार आहे आणि कुंभ राशीवर त्याचा काय परिणाम होणार आहे, काय घटना घडणार आहेत, कोणत्या अशा 4 घटना घडणार आहेत किंवा कुठले तुम्हाला निगेटिव्ह त्याचे परिणाम होणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पहिला परिणाम म्हणजे मित्रांनो बघा की शनी जेव्हा ग्रह वक्री होतील त्यावेळेस तुमची काही राहिलेली कामे असतील ती कामे तुमची पूर्ण होणार आहेत। मित्रांनो कुठलेही कामे तुमचे राहू शकतात। तुम्हाला घर बांधायचं असेल, घर नवीन घ्यायचं असेल, नवीन वाहन घ्यायचं असेल किंवा एखादं काम तुमचं रखडलेलं असेल तर ते रखडलेली कामे तुमची पूर्ण होणार आहेत। म्हणजेच काय की राहिलेली कामे तुम्ही पूर्ण करणार आहात। कुठल्याही प्रकारचं काम असेल तर ते काम तुमचं येणाऱ्या शनी वक्रीच्या काळात पूर्ण होणार आहे। 13 जुलैपासून शनी ग्रह वक्री झालेला आहे, त्यामुळे तुमचं काम हे हळूहळू होत असतील, त्याचा तुम्हाला अनुभव देखील आलेला असेल। त्यानंतरचं दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे मित्रांनो बघा की तुम्ही एखाद्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तुमचा बँक बॅलन्स तुमचा जर वाढला असेल, एखाद्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती तुम्ही इन्व्हेस्टमेंट येणाऱ्या या शनी वक्रीच्या काळात करू शकता किंवा तुम्ही करणार आहात। त्याचप्रमाणे तुम्हाला एखाद्या ठिकाणी तुमचं येणे बाकी असेल किंवा उधारी तुमची कोणाकडे असेल तर ती तुमची उधारी वसूल होणार आहे। एखादा चांगला व्यवहार तुम्ही करणार आहात। मित्रांनो तुमचा एखादा व्यवहार अडकलेला असेल तर ते व्यवहार तुमचा येणाऱ्या शनी वक्रीच्या काळात पूर्ण होणार आहे। कुठल्याही प्रकारचं काम जे तुमचं काम अडलेलं असेल, इन्व्हेस्टमेंटचं असेल तर ती इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुम्ही येणाऱ्या काळात करणार आहात। कुंभ राशीसाठी येणारा जो शनी वक्रीचा काळ आहे तो अतिशय चांगला असणार आहे। मित्रांनो त्यानंतरचा महत्त्वाचा प्रभाव म्हणजे मित्रांनो बघा की तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला जर कुटुंबाच्यासाठी काहीतरी करायचं असेल किंवा तुम्ही कुटुंबापासून लांब राहत असाल तर तुम्ही कुटुंबाच्या जवळ जाणार आहात। त्याचप्रमाणे जर तुम्ही कुटुंबाच्या जवळ राहत असाल तर तुम्ही कुटुंबासाठी काहीतरी करणार आहात। कुटुंबासाठी नवीन काहीतरी बदल तुम्ही घडून आणणार आहात। तुमच्या कुटुंबात तुम्हाला काहीतरी महत्त्वाचा बदल करायचा असेल, कुटुंबासाठी एखादी वस्तू घ्यायची असेल, तुमच्या फॅमिलीसाठी एखादी तुम्हाला काहीतरी नवीन जागा घ्यायची असेल, घर घ्यायचं असेल, एखादी प्लॅनिंग तुम्हाला करायची असेल, सहलीसाठी तुम्हाला जायचं असेल तर ती सुद्धा तुम्ही येणाऱ्या काळात जाऊ शकता। कुटुंबासाठी काहीतरी करण्याची धडपड तुमची येणाऱ्या शनी वक्रीच्या काळात असणार आहे आणि तुम्ही कुटुंबासाठी काहीतरी करणार आहात। मित्रांनो बघा प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी काही ना काही करत असतो, परंतु कुंभ राशीच्या व्यक्तींना आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या घराविषयी, आपल्या फॅमिलीविषयी अतिशय चांगलं प्रेम असतं आणि ते आपल्या कुटुंबासाठी काहीही करायला तयार असतात। येणाऱ्या काळात तुम्ही कुटुंबासाठी कुठल्याही प्रकारचं काम असेल ते तुम्ही त्या कुटुंबासाठी पूर्ण करणार आहात आणि तुमचं कुटुंब कसं एकत्र राहील तुम्ही ते बघणार आहात आणि कुटुंबासाठी काय एखादी महत्त्वाची गोष्ट जी राहिलेली असेल ती तुम्ही येणाऱ्या काळात पूर्ण करणार आहात। त्याच ठिकाणी बघा मित्रांनो की काही तुम्हाला मित्रांनो बघा की काही तुमची कामं अडलेली असतील, एखाद्या ठिकाणी तुमची उधारी अडलेली असेल तर ती उधारी तुमची वसूल होणार आहे। तुमचं जर लोनचं काम चालू असेल तर ते लोन सुद्धा तुमचं मंजूर होणार आहे। तुमचं एखादं लोन अडकलेलं असेल, तुम्ही खूप कर्ज घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते मंजूर होत नव्हतं, परंतु येणाऱ्या काळात हा तुमचं मंजूर देखील होणार आहे। मित्रांनो अशा खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी येणाऱ्या काळात शनी वक्रीच्या काळात तुम्ही घडणार आहेत। मित्रांनो पण
खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडणार, असे नाही की तुम्हाला काहीतरी खबरदारी सुद्धा घ्यायची आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला थोडीशी खबरदारी सुद्धा घ्यायची आहे. त्यातली पहिली खबरदारी म्हणजे तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये न घाबरता काम करायचं आहे. मित्रांनो बघा की तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही काम करणार आहात त्या ठिकाणी जर तुम्ही घाबरून काम केलं तर त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काम करत असाल, ज्या ठिकाणी तुम्ही काम करत असाल त्या ठिकाणी घाबरून काम करू नका. तुम्हाला एखादी जबाबदारी दिलेली असेल तर ती जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील ते तुमच्या सिनियरला सांगा, तुमच्या वरिष्ठांना तुम्ही सांगा आणि तुमचे काम हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. परंतु काम करत असताना कोणत्याही कामाला घाबरू नका. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा आणि जे राजकारण तुमच्या नोकरीमध्ये चाललेलं असतं किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करणार असतात त्या ठिकाणी चाललेलं असतं त्या राजकारणापासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही प्रकारच्या राजकारणात तुम्ही पळू नका आणि चांगल्या ठिकाणी तुम्ही जे काम करणार आहात ते चांगलं काम कसं होईल तुमच्या हाताने हे तुम्ही नक्कीच बघा. त्यानंतरचं महत्त्वाची खबरदारी तुम्हाला येणाऱ्या काळात घ्यायची आहे ती म्हणजे तुमच्या भावंडांशी, तुमच्या बहिणीशी, भाऊबंदाशी तुमचा वाद होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तुमच्या वाणीवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. तुमचा एखादा शब्द हा तुमच्या भाऊबंदांना लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला बोलताना धीराने बोलायचं आहे. समोरच्याचं म्हणणं काय आहे हे तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे, पटवून घ्यायचं आहे आणि मगच तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाणीवर नियंत्रण पाहिजे. येणाऱ्या काळात, शनिवक्रीच्या काळात मित्रांनो 13 जुलै नंतरचा काळ हा तुमच्या वाणीवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. कुठेही तुम्ही असाल, तुमच्या भावंडांशी तुम्ही बोलत असाल, तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही बोलत असाल किंवा नोकरीमध्ये तुम्ही बोलत असाल, कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही माणसाशी तुम्ही बोलत असाल तर तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जोडीदार असेल, तुमचं लग्न झालेलं असेल, तुमचा जो जोडीदार असेल त्या जोडीदाराशी तुम्हाला वागताना, बोलताना नियंत्रण ठेवायचं आहे. मित्रांनो, तुमच्या जोडीदारालाही तुमच्या वागण्याचा, बोलण्याचा त्रास होऊ शकतो किंवा त्यालाही राग येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या वाणीवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. तुमच्या जोडीदाराशी बोलताना तुम्हाला नियंत्रणातच बोलायचं आहे. तुमच्या जोडीदाराला तुमचा राग येणार नाही याची काळजी कुंभ राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या शनी वक्रीच्या काळात घ्यायची आहे. मित्रांनो, शनी वक्रीचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. तुमची जी अडलेली कामे होती, रखडलेली कामे होती ती तुमची पूर्ण होणार आहे. परंतु तुम्हाला एक खबरदारी सुद्धा घ्यायची आहे. ती खबरदारी म्हणजे तुमच्या वाणीवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारचा अपशब्द तुम्हाला वापरायचा नाहीये. मित्रांनो, येणारा जो कालखंड आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. त्यावर उपाय देखील आहे मित्रांनो. काही उपाय तुम्हाला करायचे आहेत. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही दर शनिवारी शनी महाराजांना काय व तेल तुम्हाला व्हायचे आहे. त्याचप्रमाणे दर शनिवारी तुम्ही शनी महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे. हनुमान चालीसाचे वाचन केलं पाहिजे. हनुमानाचं दर्शन तुम्ही घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांना अन्न, पाणी याचं तुम्ही अर्पण केलं पाहिजे. उगवत्या सूर्याचं दर्शन तुम्ही घेतलं पाहिजे. हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा काळ कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो बघा, शनी वक्री आता सुरू झालेला आहे. 13 जुलै ही झालेली आहे. 13 जुलैपासून 27 नोव्हेंबरपर्यंत शनी ग्रह हे वक्री आहेत. मित्रांनो, कुंभ राशीवर त्याचा अतिशय चांगला परिणाम होणार आहे. काही खबरदारी जर तुम्ही घेतली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण ही जाणवणार नाही. मित्रांनो, व्हिडिओच्या क्लिअरिटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला क्लिअर हा व्हिडिओ कळणार नाही किंवा तुम्हाला नीट दिसणार नाही. परंतु थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आपल्याला थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आल्यामुळे थोडंसं कमी जास्त व्हिडिओची क्लिअरिटी होत आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की हे जे भविष्य असतं ते जन्मरास चंद्रराशीवर अवलंबून असतं आणि हे भविष्य जे आहे ते तंतोतंत सर्वच लोकांना लागू होईल असे नाही. परंतु मित्रांनो, ज्यांना काही अडचणी असतील त्यांनी आपली पत्रिका ही समोरासमोर दाखवायची आणि त्यावर उपाय देखील तुम्हाला घ्यावा लागेल. म्हणून तुमची पत्रिका दाखवा आणि काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की त्यावर विचार करा आणि तुम्हाला नक्कीच विचारून घ्या. परंतु मित्रांनो, तुम्हाला काही संयम पण ठेवायचा आहे. तुमच्या वाणीवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. बोलण्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.